नमस्कार, मी ज्योती सूर्यवंशी तुम्हा सर्वांचं लाईफ स्किल्स या चॅनलवर स्वागत करीत आहे. आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीची फिश करी म्हणजे मच्छीचा रस्सा. आता मालवणी पद्धतीमध्ये जे बनवायचं त्याच्यामध्ये आलं हे ओलं खोबरं. आता मी जास्त बनवते कारण मी जास्त ओलं खोबरं घेतलं आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. लसूण घेतलं आहे 15 पाकळ्या, 1 इंच आलं घेतलं आहे आणि हा एक छोटा कांदा घेतलेला आहे. तुम्ही अर्ध घेणार तर हे सगळं अर्ध अर्ध होईल. त्यानंतर आपण सुके मसाल्यांमध्ये घेतले धने, बडीशेप, मी ते 4 लवंगा घेतलेल्या आहेत, एक 10-12 काळी मिरी घेतले आहेत आणि एक 15 चिरफळं घेतलेली आहेत. ही चिरफळं तुमच्याकडे असतील तर वापरा, नसतील तर नाही वापरली तरी चालेल. आता याच्यामध्ये मी ॲडिशनल लवंगा आणि काळी मिरी वापरते. तुम्हाला नाही वापरायची असेल तर नाही वापरली तरी चालेल, पण धने आणि बडीशेप पाहिजेच. आता आपण हे सुके मसाले आधी फिरवून घ्यायचे मिक्सरला आणि त्यानंतर आपण हे ओलं घालून ते वाटून घेऊया. आणि त्यामध्येच तुम्ही मिरची पावडर टाकायची आहे. कोणताही इतर गरम मसाला असलेलं वापरायचं नाही, कारण की यात कुठलेही याच्या व्यतिरिक्त गरम मसाले पडत नाही. त्यामुळे जेव्हा वापरणार तुम्ही त्यावेळी फक्त तुम्ही लाल मिरची पावडर वापरायची आहे. ते वाटताना वापरली तरी चालेल, फोडणीत घातली तरी चालेल. आम्ही आधी काय करायचो, जेव्हा पाट्यावर वाटण वाटायचो त्यावेळी हे सगळे मसाले आणि अख्ख्या लाल मिरच्या पाण्यात भिजत घालायचो 2 तास आधी, आणि त्यानंतर पाट्यावर त्या सहज वाटता यायच्या. आता सगळीकडे मिक्सरच वापरतात, गावीसुद्धा मिक्सरच आहे. त्यामुळे आता सगळेजणं मिरची पावडर करून ठेवतात वर्षाची आणि ती मिरची पावडर डायरेक्ट वापरतात वाटणामध्ये. काही जण डायरेक्ट फोडणीमध्ये पण घालतात, आपण वाटणामध्ये घातली तरी चालेल. आता हे मच्छीचं वाटण मी वाटलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हे लाल तिखट आहे 3 चमचे घेतलं आहे, कारण की माझं वाटण जास्त आहे, आणि 1 चमचा हळद घातली आहे. हळद कमीच घातली आहे कारण की मी मच्छीला लावून ठेवलेली आहे हळद मी, त्यामुळे हे एवढं बस झालं. तर हे आपण परत मिक्सरला फिरून घेऊया. अशा प्रकारे आपलं मच्छीचं वाटण तयार झालेलं आहे. हे वाटण तुम्ही कोणत्याही प्रकारची मच्छी असो, कोणतीही मच्छी असू दे, त्यासाठी सेमच वाटण असतं. त्यामुळे हे मालवणी पद्धतीचं वाटण तुम्ही एकदा करून बघा आणि कोणतीही मच्छी बनवून बघा, त्याच्यामध्ये ती चांगलीच होणार. आता याच्याबरोबर मच्छी कढीमध्ये आपण काहीतरी आंबट घालायचं असतं. आम्ही कोकणामध्ये कोकम घालतो, तर काही ठिकाणी चिंच घातली जाते, चिंचेचा कोळ घातला जातो. चिंच भिजत घालायची आणि ते अंदाजे आपल्या जेवढं आपल्याला आंबट हवे तेवढं त्याचा कोळ घालायचा असतो. तर तुमच्याकडे काय अवेलेबल असेल ते तुम्ही घाला आणि कोणतीही मच्छी वापरून तुम्ही मच्छीचा रस्सा करू शकता. मच्छीच्या रश्श्यासाठी आपल्याला फोडणी घालायची. मी पातेले ठेवलं आहे, तेल घेतलं आहे. माझी मच्छी जास्त आहे त्यामुळे तेल पण थोडं जास्त दिसत असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये लसूण घालायचं आहे ठेचलेला फोडणीसाठी. कढीपत्ता घातला तरी चालेल. लसूण घालायचं. आता हे वाटणाचं भांडं आहे ते मी धुवून याच्यामध्ये पाणी घालतो. हे कोणतंही वाटण इथे याच्यात तेलात वगैरे परतायचं वगैरे काही नसतं, तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये पाणी घालू शकता. मी डायरेक्ट तेलात घातलं आहे म्हणून परतते, त्याच्यात परतायची काही गरज नसते. वाटण घातलं आहे, आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर किती पातळ करायचं हे तुमच्यावर असतं. काही जणांना घट्ट रस्सा आवडतो, काहींना पातळ रस्सा आवडतो, ते तुमच्यावर आहे. म्हणजे मी 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि रस्सा असा याची कन्सिस्टन्सी अशी आहे. कारण की आता आपण मच्छी घातल्यानंतर ती मच्छी शिजल्यानंतर तो रस्सा अजून आटणार आहे, त्यामुळे मी आधीच पाणी घातलं आहे. आता हे पाणी घातल्यानंतर याला आपण उकळी आल्याशिवाय मच्छी घालायची नाही, याला उकळू द्यायचं. उकळी आल्यानंतर आपण याच्यात मच्छी घालायची. मच्छीच्या रस्स्याला अशी चांगली उकळी आली आहे. आता आपण याच्यामध्ये मच्छी घालून घेऊया. तर मच्छी मी इथे हे माझ्याकडे हलव्याचे डोकी आहेत, हलव्याचे शेपटी आहेत, एक बांगडा आहे, अशी मिक्स मच्छी आहे. तर ती मी रश्श्यामध्ये वापरणार आहे. तुम्हाला जी पाहिजे ती वापरू शकता. रश्श्याची मच्छी वेगळी येते, एक बांगडा म्हणा, करली म्हणा, सौंदाळे म्हणा. हलव्याचा रस्सा पण छान होतो. तर रश्श्याची मच्छी एक वेगळी असते आणि फ्रायची मच्छी वेगळी असते. रश्श्याची मच्छीने रस्स्याला चांगली चव येते. तर मी इथे माझ्याकडे जे आहे अवेलेबल ती मी घालून देते. तर हे असं
मच्छीच्या रश्श्यामध्ये मी हे असं घालून घेत आहे. आमच्याकडे कोणीही रश्श्यातली मच्छी खात नाही, सगळ्यांना फ्राय मच्छीच आवडते. त्यामुळे रश्श्यामध्ये मी साधी मच्छी कुठली असेल, बांगडा वगैरे, तर ते घालून रस्सा बनवते. आणि मग डोके शेपटी असतात मच्छीचे जे फ्राय होत नाहीत, ते ह्याच्यामध्ये रश्श्यामध्ये घालायचं आणि त्याचा रस्सा बनवायचा. रस्सा छान होतो. आता मी याच्यामध्ये एक बांगडा टाकला आहे आणि हलव्याचे डोके आणि शेपटी टाकलेले आहेत. आता मच्छीला चांगला उकळी आली आहे मच्छीच्या रस्स्याला. आता माझ्याकडे हे कोकम आहेत, हे माझ्या गावची कोकम आहे, ते एक 5-7 घेतलेले आहेत मी ह्याच्यामध्ये घालते. तुमच्याकडे कोकम नसेल तर चिंचेचा कोळ घाला. ह्याला चांगलं उकळू द्या. आता मच्छीचा रस्सा शिजला आहे की नाही कसं करणार, तर त्याचं जे तेल आहे आपण फोडणीत घातलेलं ते वर येतं. हां, म्हणजे समजायचं आपला रस्सा तयार झाला आहे. अशा प्रकारे आपला मच्छीचा रस्सा तयार झाला आहे. त्याला मी एक 7-8 मिनटं उकळत ठेवलं होतं. बऱ्यापैकी तो आटला पण आहे, तयार झाला. मी टेस्ट करून बघितलं आहे, एकदम परफेक्ट झाला आहे. अशा प्रकारे आपला हा मालवणी रस्सा, मच्छी रस्सा, फिश करी तयार झाली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी तुम्ही करून बघा. जर तुम्हाला आवडली तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.